उद्या मतदान आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी। मात्र त्यामध्ये जर आपण बघितलं तर दारू वाटणे किंवा पैसा वाटणे अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या गोष्टी होताना पाहायला मिळते आहे। नागपूरमध्ये अशाच प्रकारे जे आहे ते एक ही गाडी आपण बघतो आहे, यामध्ये जवळपास 100 बॉक्स जे आहेत ते देशी दारूचे आहे। ही गाडी ॲक्च्युअलमध्ये वाडी येथील दारूच्या डेपोतून भरून ती चिमूरकडे चालली होती अशा प्रकारची माहिती आहे। मात्र तिचा अपघात झाला, ही गाडी कुठेतरी ठोकल्या गेली आणि या 2 गाड्यांचा अपघात झाल्यामुळे ही गाडी थांबली आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी काही भाजपचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी ही गाडी जी आहे ती पोलिसांना त्याची माहिती देऊन पोलिसांकडे ती त्या संदर्भातली माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून ह्या गाडीला जे आहे ते थांबवलं आहे। आता या सगळ्या गाडीचे कागदपत्र आणि दारू वाहनाचं करण्याचं लायसन त्यांच्याकडे आहे का या संबंधाने जे आहे ते सगळी चौकशी धंतोली पोलीस करत आहे। धंतोली पोलिसांनी ही गाडी आता पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलेली आहे आणि कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र हे सगळं असलं तरी ज्याप्रमाणे सांगितलं जातं की या जे दारू आहे त्याचे कागदपत्र आहे, मात्र ही दारू खरंच चिमूरला जाणार होती की इथे वाटण्यासाठी आली होती यावर मात्र अजूनही संभ्रम तयार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।